ठाकरे गट जर विधानसभेतच विरोधी पक्षनेते पद घेणार असेल तर काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार अशी माहिती समोर येते। विधान परिषदेत सध्या महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे। तर याच संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुनील काळे। तर सुनील, ठाकरेंना विधानसभा का काँग्रेसकडे परिषद असा सवाल उपस्थित होतोय, तर काय या संदर्भात अधिकची माहिती? आपण बघतोय की नवीन जे समीकरण निघालेलं आहे, विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून ठाकरे गट आहे आणि ठाकरे गटाला जर विधानसभेचं विरोधी पक्षपद मिळत असेल तर विधान परिषदेला ज्या ठिकाणी अंबादास दानवे आहे त्यांची टर्म ऑगस्ट महिन्यात संपते आहे, त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसच्या 8 जवळपास विधान परिषद सदस्य आहेत, त्यामुळे त्यांनी दावा ठोकण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। जर विरोधी पक्ष नेते विधानसभेचं जर ठाकरे गटाला मिळालं तर विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेते आपल्याला मिळावं यासाठी काँग्रेसचे नेते प्रतिकूल असल्याचं आणि त्या संदर्भात त्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। जी धन्यवाद सुनील दिलेल्या या माहितीबद्दल। तर या संदर्भात अंबादास दानवे यांचीही प्रतिक्रिया समोर येते, त्यांची प्रतिक्रिया काय आहे पाहूयात। तुम्ही जर विधान परिषदेचं म्हणजे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असाल तर काँग्रेसची भूमिका अशी आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना हवं आहे। पक्ष योग्य निर्णय घेईल। मला वाटतं कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही, कोणी असेल माझ्यासहित कोणी असेल या पदाला काही चिकटून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाही आहे। सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो।